अर्धा जून महिना संपत आलाय तरीही अजूनही पावसाचा पत्ता नाहीये, त्यामुळे पाण्याच्या टंचाईचा प्रश्न हा गंभीर होतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला। आता राज्यामधल्या सर्व धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा हा केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे शेतीसाठी धरणामधून होणारा पाणी उपसा हा तातडीने बंद करण्यात आलाय। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले। बेकायदेशीरपणे पाणी उपशावरती कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या। सध्या राज्यामधल्या धरणांमध्ये केवळ 25% उपयुक्त पाणीसाठा आहे, जो गतवर्षीच्या तुलनेमध्ये कमी आहे। मुंबईमधल्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक होतीये आणि या आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित आहेत। मुंबईच्या पाणीसाठ्याचा प्रश्न आता भेडसावू लागलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे आजच्या बैठकीमध्ये काय सूचना देणार हे बघणं महत्त्वाचं आहे। मुंबईच्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यामधील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा ते घेत आहेत। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणामध्ये सध्या केवळ 35% इतका पाण्याचा साठा शिल्लक आहे। धरणाच्या प्रशासनानं भविष्याची चिंता लक्षात घेता यावर्षी 100% धरण पूर्ण क्षमतेनं भरलं होतं। मात्र आगामी पाणी टंचाई लक्षात घेता राज्य शासनानं गोसेखुर्दचं पाणी सिंचनासाठी न देण्याचे कडक आदेश जारी केले। हा सर्व साठा आता केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवला जाणार आहे। दुसरीकडे विदर्भामधील पिकं आधीच पुरेशा पावसाच्या अभावी धोक्यात आली आहेत। आता धरणामध्ये पाणी असूनही ते शेतीला मिळणार नसल्यामुळे बळीराजाच्या समोर सिंचनाचा मोठा प्रश्न आहे। एकीकडे कोरडं पडणारं पाण्याचे सगळे स्रोत आणि दुसरीकडे पिकांचं होणारं नुकसान अशा दुहेरी संकटात शेतकरी आहे। लातूरला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव इथल्या मांजरा धरणाला जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांनी भेट दिली आणि पाण्याच्या साठ्याचा आढावा घेतलाय। अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाच्या आदेशानुसार धरणामधील सर्व पाणी केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। बीड तालुक्यामधल्या पिंपरनई इथल्या गाव साठवण तलावामधल्या पाण्याचा उपसा झाल्यामुळे तलाव कोरडा पडलाय। परिणामी ग्रामस्थांवरती तलावामध्ये खड्डे खोदून झिरपणारं पाणी अंघोळ, कपडे धुणं आणि इतर वापरासाठी करण्याची वेळ आली आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये भविष्यामधले पाणी टंचाई लक्षात घेऊन तलावामधलं पाणी हे शेतीसाठी उपसा थांबवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती। यानंतर तहसील प्रशासनाकडून 2दा तलावाच्या परिसराला भेट देऊन संबंधितांना पाणी उपसा न करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून अजूनही हा उपसा सुरू आहे। प्रशासनाने वेळी दखल घेतली असती आणि त्या निवेदनाचा विचार केला असता तर आज शेतकऱ्यावर आणि गावकऱ्यावर पशुधनाला पाणी, माणसाला पाणी पाजण्याची वेळ आली, कसं कुठं पाजावं ह्याची वेळ आली नसती। आज पाण्याची गाळामध्ये 1 फूट ते 2 फूट पाणी राहिलेलं आहे। आज जनावर इथं पाणी सुद्धा देखील पित नाहीत, वास येतोय, घाण येते, दुर्गंधी येते त्या पाण्याची। आज ही जी बिकट परिस्थिती आली ती फक्त काही ठराविक लोकांनी या ठिकाणी मोटरा टाकून पाणी शेतीला दिले आणि ते न ऐकल्यामुळं आणि तलाठी आणि तहसीलदारांनी त्याची दखल न घेतल्यामुळं आज पिंपरनईतील गावकऱ्यावर आणि सर्वसामान्य लोकांवर ही वेळ आली। 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीसाठी घाई करू नका असं आवाहन कृषी विभागासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे। मात्र आवाहनाच्या नंतरही अकोल्यामध्ये काल झालेल्या पावसाच्या नंतर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली। अकोल्यामधल्या सीसा मासा या शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांची पेरणीची लगबग दिसून येते। संजय महादेव फाले या शेतकऱ्यानं 2 एकर क्षेत्रावरती कपाशीची लागवड करायला सुरुवात केली। पाऊस लांबल्यामुळे शासनाकडून पाणीसाठा सुरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बीडच्या परळी नगर परिषद सध्या ॲक्शन मोडवर आली आहे। परळीसह परिसरामधील 15 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नागापूर इथल्या वाण प्रकल्पाची परळी नगराध्यक्षांनी पाहणी केली। वाण प्रकल्पामध्ये सध्या 30% इतका पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं अशा सूचना करण्यात आल्या। नागरिकांनाही आवाहन करून पाणी जपून वापरा। पाणी हे जीवन आहे, जर पाणी नसल्याच्या नंतर हे काही उपयोग नाही ना। आणि दुसरं जे आहे अवैध उपसा जे आहे शेतकऱ्यांचा, त्याच्यासाठी आम्ही प्रशासनाला निवेदन देऊ आणि आमचे जे पाणी पुरवठ्याचं जे वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये आणखीन आम्ही चेंजेस करून ते जनतेच्या समोर आणू। की नागापूरचा जो प्रकल्प आहे तो परळी आणि इतर भागासाठी जीवनवाहिनी
आहे आमच्यासाठी आणि उपलब्ध पाणी साठा हा फक्त 30%च उपयुक्त असा आहे आणि त्यामुळे याच्यावरती काटेकोर असे नियम आम्ही बनवणार आहेत आणि योग्य ते म्हणजे पाणी गळती असेल ती थांबवणार आहेत. पाण्याचं जे वेळापत्रक आहे ते सुधारित वेळापत्रक नागरिकांना देणार आहोत. कोकणामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर दुबार पेरणीचं संकट आहे. 6 जून रोजी तळकोकणामध्ये मान्सून दाखल झाला खरा, मात्र हवा तसा पाऊस काही झाला नाही. पावसाचे अवघे ढग दाटतात पण प्रत्यक्षामध्ये पाऊस पडत नाहीये. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय भात शेती करू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. मात्र शेतकऱ्यांनी घाई केल्यामुळे आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. जम्मू काश्मीरमधल्या पहलगामच्या कात्सू या भागामध्ये पाऊस आणि गारपिटीने हाहाकार माजवला. गारपिटीच्या तडाख्यामुळे सफरचंदाच्या बागांचं मोठं नुकसान झालं. फळ उत्पादकांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये पावसानं जोर धरला. दिल्लीच्या अनेक भागामध्ये जोरदार सरी कोसळल्या. मुंबई मात्र अजूनही कोरडी आहे. मुंबईमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे तर दिल्लीमध्ये पावसाचा जोर वाढलाय. नाशिक जिल्ह्यामधल्या कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना शिपिंग कंपनीच्या बेजबाबदार कारभाराचा मोठा फटका बसला. कोलंबोला 1 जूनला बुक केलेल्या 105 कंटेनरपैकी 40 एसी कंटेनर जहाजावरती चढवले तर 65 बिगर एसी कंटेनर नाकारल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. व्यापाऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दुसरीकडे दुबईला पाठवलेलं जहाज महिनाभराच्या नंतरही न पोहोचल्यामुळे चिंता वाढली. पाकिस्तान, चीन आणि तुर्कीच्या स्वस्त कांद्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्पर्धा वाढली. केंद्रानं तातडीनं या सगळ्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी जोर धरली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती आक्रमक होऊन आंदोलन करण्याचे आदेशही ठाकरेंनी दिले. उद्यापासून ठाकरेंची शिवसेना राज्यभरामध्ये आंदोलन करेल. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. नको अटी शर्ती, आम्हाला हवी कर्जमुक्ती अशी हाक ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आली. उद्या मराठवाड्यामध्ये ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं. कालच्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी एसआयआरच्या संदर्भात मार्गदर्शन केले. 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा मुंबईमधल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार आहे. राज्यभरातल्या शाळांमध्ये आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. 1 ते 1.5 महिन्यांच्या सुट्टीनंतर या शाळा सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये जात असताना आनंद बघायला मिळाला. दरम्यान आज पार पडलेल्या प्रवेशोत्सवासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील विद्यार्थ्यांच्या भेटीगाठींसाठी शाळेत पोहोचले होते. मुख्यमंत्री फडणवीसांनी पनवेलच्या वहाळ इथल्या शाळेला भेट दिली. तिथे विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी मावळच्या कान्हे इथल्या शाळेला हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांसोबत बातचीत केली आहे. तर एकनाथ शिंदेंनी ठाण्याच्या किसननगरमधल्या शाळेला भेट दिली. याच शाळेमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः शिक्षण पूर्ण केलं होतं. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी भिवंडी तालुक्यामधील 248 जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशाचा सोहळा पार पडलाय. पटसंख्या वाढवण्यासाठी आणि शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. हायवे दिवे शाळेमध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ तर दापोडे शाळेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळेला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं देखील वाटप करण्यात आलं. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला साताऱ्याच्या मुरळी इथल्या वत्सलादेवी देसाई जिल्हा परिषद शाळेमध्ये चिमुकल्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत झालंय. विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या उपक्रमामध्ये पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी सहभाग घेतला. त्यांनी चिमुकल्यांच्या सोबत बैलगाडीमधून शाळेपर्यंत प्रवास केला. शाळेमध्ये पोहोचल्याच्या नंतर मंत्र्यांनी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या, शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून जोरदार खबरदारी घेतली जाते आहे. अमरावतीमध्ये 21 तारखेला होणाऱ्या नीट परीक्षेचे पेपर हे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आणण्यात आले. वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरमधून अमरावतीमध्ये 6000 प्रश्नपत्रिका दाखल झाल्या. पोलीस बंदोबस्त आणि वाहनांच्या ताफ्यासह हे पेपर जिल्हा कोषागार भवनामध्ये नेण्यात आले आहेत. ते थेट जिल्हा कोषागार लॉकरमध्ये ठेवण्यात आले. सुरक्षेसाठी सीआयएसएफ जवानांसह महसूल, पोलीस आणि भारतीय डाक सेवा विभागाचे अधिकारी तैनात ठेवण्यात आले. दरम्यान पेपरफुटीमुळे रद्द झालेली 3 मेची परीक्षा आता 21 जूनला होणार आहे.
मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांमुळे मराठी विरुद्ध जैन असा वाद दिवसेगणिक वाढताना दिसतोय. घाटकोपर दादरच्या नंतर आता गिरगावमध्ये देखील पांढऱ्या पट्ट्यांवरून संघर्ष निर्माण होतोय. चर्नी रोड इथे पांढऱ्या पट्टीचा वाद उघडकीस आल्याच्या नंतर काही तासामध्ये गिरगावमधल्या मंगलवाडी परिसरामध्ये एका जैन कुटुंबाकडून रस्त्यावरती पांढरी पट्टी आखली जात असल्याचं निदर्शनास आलं. ही घटना उघडकीस येताच आम्ही गिरगावकर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलाय. त्यानंतर ही पांढरी पट्टी काढून टाकण्यात आली आणि रस्ता पूर्ववत करण्यात आलाय. घाटकोपर दादर आणि गिरगावच्या नंतर आता पांढऱ्या पट्ट्यांचा वाद बोरिवलीमध्ये पोहोचला. बोरिवली पश्चिम इथल्या चिकूवाडी परिसरामध्ये एका फुटपाथवरती संपूर्ण पांढरा रंग लावण्यात आला. त्यामुळे वाद वाढला. रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याच्या प्रकारावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र असा आक्षेप घेतलाय. सार्वजनिक जागांचा धार्मिक किंवा अन्य कारणांसाठी वापर करू नये अशी भूमिका मनसेनं मांडली आहे. या प्रकारामुळे स्थानिक परिसरामध्ये चर्चा रंगली आहे. प्रशासन या संदर्भात काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.